शिवसेनेकडून ईव्हीएम विरोधात मुंबईमध्ये आंदोलन पुकारण्यात आलं आणि ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात जाऊन विसर्जन सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे। ईव्हीएम विसर्जित केलं नाही तर लोकशाही विसर्जित होईल। प्रगत देशात ईव्हीएम नाही मग भारतात का? ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलंय। शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांच्याकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आल्याची माहिती। आणि हे दृश्य आंदोलनाची ईव्हीएम विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा आंदोलन केलेलं आहे आणि कशा प्रकारे आंदोलन केलेलं आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। पुढे आहे टेक्नॉलॉजी मध्ये तर मला असं वाटतं ते जपान आहे, चायना आहे, अमेरिका आहे, जर्मनी आहे, इंग्लंड आहे, पण ते कोणीही ईव्हीएम वापरत नाही। ईव्हीएम कोण वापरतं तर भूतान, नेपाळ आणि त्या प्रगत देशांच्या यादीमध्ये फक्त स्वित्झर्लंड आणि युएई म्हणजे अरबी देश वापरतात। मला असं वाटतं की या ईव्हीएमचं असली ठिकाण हे अरबी समुद्रातच आहे, म्हणून ह्याचं विसर्जन इथे अरबी समुद्रात या भगव्या सूर्याच्या साक्षीने करत आहे। आणि येणारं जो काय बॅलेटवर निवडणूक झाल्यावर जो काय खरं सूर्य उगवेल मला असं वाटतं तो त्या खऱ्या भगव्याचा असेल, त्या खऱ्या भगव्या रंगाचा असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। ईव्हीएम बुडाव, लोकशाही बचाव। मुळे इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीन मुळे एक पक्ष निवडून आलेला आहे आणि त्यामुळे संशय जर निर्माण होत असेल जनतेच्या मनात तर मला असं वाटतं की लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकशाही आणखीन प्रगल्भ करण्यासाठी, आणखीन मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं की त्या ईव्हीएमचं विसर्जन करणं गरजेचं आहे। जर या राक्षसी मतदान एका बाजूला पाडून जर कोणाला सत्तेत आणत असेल, जर हे इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीन, तर मला असं वाटतं की त्या इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीनला अरबी समुद्रात विसर्जित केलं पाहिजे, अन्यथा आपल्या देशाची लोकशाही याला विसर्जित व्हायला वेळ लागणार नाही। आणि